काय व मा एक केले की एक केले एक धंदा पडलेच राहते बाई निरा. जाऊ दे आता, हे जाऊ दे, तू पडू देतो तसंच आणि जातो बाई बरोबर. पिंकी झाले की नाही काय सांगा पिंकी, झालं का तुला? आई वा ते मला ते तू उचलत काय हो, ते नोटबुक होतं ना ते उचललं का? काय व काय नोटबुक आणि काय मी नाही उचललं. मला काय इतका धंदा आहे का? तुला सामान तुला पद्धतशीर ठेवता येत नाही का? इकडे आपल्याला सुचत नाही. तुला सांगलं ना वा झोका आला, मी वावरात चालली आवर पटापटा. काही करू तर लागत नाही, उलट तिच्याच मागं आपल्याला हिंडा लागते. का बिस्किट खातो म्हणस ना, आधी काढून ठेवला पुळा आणि खाल्ला नाही. जानवत बिस्किट कुठे, मला नोटबुक नाही दिसून राहिला. आजची काय करायला लागते ना आई, नाही नेलं की मला पनिशमेंट होईल ना. मी रात्री किती वेळ जागली, तू सगळं कंप्लीट केलं, लिहिलं, आता दिसून नाही राहिलं कुठे ठेवलं, तेच उचललं. सांग काय खरा, मी कायला हात लावू पोरी, त्या सरात किती बाजू फोड लिहिलं तर भरलं असेल त्या बॅगेत. फोन हात लावते होता पुस्तक आईले. आपाजी होती माई वही होती, दिसली का तुम्हाला गणताची? काय बाजार भरत हो, कोणती वही तो? हे कोणती वही होय? ती कोण आणली होती? मी आता ती लिहिलं होतं ना. स्वतःचे पुस्तक स्वतःच तयार नाही करू शकत, काय मायला एखादा धंदा करू लागशील. मला वाटलं आज काही ना काही पिंकी काही करीन, मला बरोबर जाणं होईल. समजा बाया निघतात, माझ्यासाठी बसा लागते हे करत. चालेल लवकर, ही बिस्किट काढायला खाऊन घे. हे पुळा आणला एवढा खात नाही ना, काही नाही. जाय खाऊ आता, काही नाश्ता गिस्ता होत नाही माझ्यानं करणं. नाही तर मग ते डब्यासाठी पोळी केली, त्यातली पोळी खाऊन जाय. आता नाही, मला काही खाणं होत, काही करायला लागत नाही. तू बिस्किटचा पुडा मला सांग देऊन दे, मी मधातल्या सुट्टीत खाईन. मग जा घेऊन जाय, दप्तरात टाकून नाही जाती खाजो. काय एवढा डांगडू चालू आहे, कायची काय हाय एवढा शाळेत? अहो नोटबुक चेकिंग आहेत ना, मला सगळं कंप्लीट झालेलं आहे. दिसली नसती तर मग मला उभं नसतं राहायला लागलं का? चांगलं वाटते का? मला सगळं कंप्लीट असल्यावर फालतू टीचरचे बोलणे का समजत नाही? स्वतःच्या अवस्था स्वतः जाग्यावर ठेवा म्हणून. मीना काकी, झालं का बाया निघल्या म्हटलं? काकी झालं का बाया गेल्या म्हटलं? हो बापा, हो झालं. जाऊ दे, मी जातो मागून एक बरी झालं मला. हो पिंकी हे उचल चालू दप्तर चाल जाय आता तू. मी जातो माय चालू आवरायचं राहिलं. येतो रे बाबू, येतो निघाले गेला गे बाया. झालं मा बी झालं, काहीच नाही. बस शिदोरी घेतली की येतो आता. लवकर करा आता, सकाळच्या बाहेर उशीर करता, मग तिकडे काही वावर उरकत नाही ना, काही नाही. चला लवकर, बाया गेल्या म्हटलं, ती पण गेली. म्हणा बापा आली ना, धरणं पोरी धरणं जाणं करणं. इकडे मला माय आलो राहिली, मला काढून ठेवायचे सांग मग. आबाजीला म्हण बरं, आई म्हणते म्हणा आता जेवून घेता काय, नाश्त्याचं काही नाही केला म्हणा आई ना. तर काय दूध गीत देऊ का, चहा देऊ विचार बरं आबाले. चल मग मी वावरात गेली की मग आपस ते घेते ना जेवतील. आता हे दाय जेवणार आहे ते सकाळून. तू सांग मला उशिरून राहिला. अगं पोट्टी, हा बिस्किट तर ने जाऊ दे ना, राहू दे मी संध्याकाळी आली की खाईन. काय करावं मा धन्य, जाय आरामशीर जाजो. म्हटलं मामाजी मी चालले म्हटलं वावरात, तर तुम्हाला काही चहा दूध काही देऊ का करून? ताट वाळून ठेवतो, मग जेव जा. वावरात चालली का बाई? काय पेरेले खताचा आहे का उन्हाळ्याचा हो काय? हो उन्हाळ्याचा आहे ना मामाजी, उन्हाळ्याची मजुरी आली म्हटलं काय नाही म्हणा. तर मग चालली मग. तर हे बा आज ना भाजी नाही केली, दूध आणि भाकरच आहे. नाही वावरात चटणी भाकरच घेतली बांधून. तिचे बाबा तेच दिलं बांधून. पिंकीच्या शाळेत लोणचं दिलं, आज भाजीच नाही केली. तर दुधासंग जेव जा म्हणलं तेवढी भाकर. काय घर नाही, जाय पाहिजे ते दरवाजा आवरून जाजो. काही राहिलं असेल तर पडू दे तसंच, तिकून आल्यावर करजो. बर जा. हे कोणाच्या वावरात चालली म्हणलं बाई? रामदास भाऊच्या वावरात पेरण आहे ना, ती पराठी ती पण नाही पेरून राहिली. तर म्हणून मग टिपण्याला येईल सांगितलं. मग उन्हाळ्याला येईन, मग मला म्हणलं घरची साजरी उन्हाळ्यात ते, तर म्हणून मग चालली म्हणलं. जा काकी चला ना, काय गप्पाच करून राहिला, चला बाया गेल्या ना म्हणलं. हो ना बापा आली ना, बस आली, दरवाजाच लावून राहिली. मामाजी या पटकन दूध देतो तुम्ही तुम्हाला. दूध पिऊन घ्या, मग दुपारी 12-1 वाजता जेव जाय का बरी. आली हो भाऊ, आली. काय कोण निघाले घरानं लावता त्या बाया, आणि मग सांगा बाया होते लगे. जर 3-4 वाजले नाही की हा बाय पाणी सुरू देत नाही. काही 2-4 एकर तर झालं पाहिजे कमीत कमी वावर. मा बुडेली बल्ली खा जाय ना, ती पण पेरेची काही काम आहे का? ट्रॅक्टरनं साजरं पेरलं जाते. कोण डोक्सला जाऊ दे तिकडे. आम्ही तर म्हणतो होता 10 वाजताच पाणी आलं पाहिजे. साजरं बुड्याचं होतं बोलत झालं की समजेल बुड्याला पैता भुई कमी पडील. आता ती पण न पेरते, काही काम आहे का? ती पण एका दिवशी पेरणं होती. या बायाचं डोकसं का ते टिपण्याले 1000 फेट बोलायली या. डोकसं लावता, जाऊ द्या. चला हो बाई, चला. तुम्ही पुढे आलीच फक्त
चल माय पटकन दूध देऊ का माय ताटेने वाढलं माय सांगा आता बिस्किटचा पोळा अतिच पडला माय भांड्याचा गराडही पडेलाय माय बाई जाऊ दे बाई तिकून आणला घासीन आता आता गेले बाई बाया वावरात कसंच काय आवडतात नाही बरोबर माझं होलंच नाही माय काय ना लॅन झाली हा चला गेला पण असं नाही म्हटलं त्याला माहिती आहे बरं मी चालली म्हणून पण असं नाही म्हटलं की हे पैसे घे का कपडे घेजो का काही घेजो स्वतःचं कसं समजते एवढा मोठा कार्यक्रम करून घेतला असं नाही की बहीण आली तर तिला काही साडीला पैसे देईल म्हणून त्याला म्हटलं म्हणते येतो ना मी किती वाजता जातं त्याला फक्त एवढं खरी जाते त्याला वाटते लवकर झाले जा बरं त्याच्या बायकोला धंदा कमी करावा लागते का म्हणता इकडे कोणी बसली होतो मग काय करणार आहे आता तिकडे त्यांचं चालू आहे भांडे घासणं ते कपडे धुणं काय म्हणता मदत करा मी बसली तर शांततेनं श्याम गेला तर बोलला का तुझ्यासोबत हो का बरं ते म्हटलं का तुला चालली तर काही दिले का काय पैसे गिसे कशाला पैसे देणार आहे तो काय म्हणजे मला समजलंच नाही तोच देऊन देणार आहे तो म्हणे ना येतो म्हणे दुपारी आज झालं तर आज देऊन म्हणे नाही तर उद्या देऊन म्हणे त्याला तर म्हटलं एसटीत बसून दे बाबू तू काही टेन्शन घेऊ नको नाही म्हणते रवी म्हटलं तू चालला तर मला बसून दे म्हटलं आम्ही चालले जातो तर तोही नाही म्हणे दादा नेऊन देणं तर मी नेऊन देईन राहू दे म्हणे जाऊ नको एसटीने लेकरायला घेऊन कोण काय झालं तू ना खरं ना त्या घरच्या लोकांसारखी झाली मूर्खन बावळट अगं काही जरा आपण आलो होतो का उन्हाळ्यात हा मला साडीचे काही पैसे द्यायला पाहिजे ना की ना हा स्वतःच कसं समजून राहिलं स्वतःचे दोघे जण मस्त करून देऊन राहिले मम्मीला तर बरं काही जेवच नसते मम्मीला तर फक्त तुझ्या सुनात दिसतात आणि तिची ना तू आपल्याला तर मम्मी काही विचारतच नाही यावेळेस तर पप्पांनी सुद्धा म्हटलं नाही जाऊ दे ना म्हणता काय होते कपडे आता कोणते ते कपडे जाऊ दे तिकडे आता नाही आणि कशाला हो फालतू आता काय आता पावसाळा लागला आता कोण साडी झाली आपण उशीर आलो त्याला काय असते जाऊ दे ना काय छोट्या छोट्या गोष्टीत हा आपण असंच करतो छोट्या छोट्या गोष्टी करतो म्हणूनच हाव पाहून राहिली नाही त्याने नाही दिलं तर मी पप्पाला म्हणतो असं कसं तू म्हण बाई पप्पाला म्हण का तिकडे मम्मीला म्हण का तिकडे श्यामले म्हण मी कोणाला म्हणतही नाही पण काही गरज नाही कायच काम आहे घेतले तर द्यायचे नाही तर राहिले काही गरज आहे काय जाऊ तिकडे आता का दिवाळी आहे काय हो बा दिवाळी घरी कोणी विचारते आता कोणी माझ्या घरी नाही विचारत कोणी आता महिना नव्हती आली तिथेच कोणते कपडे घेतले काय नाही मग काय विनाकारण मग मलाच कोण म्हणणार आहे तू कर मी नाही मी कसं काय एवढ्या लांबून आली मी बाई सांग त्याच्या लेकराला कपडे राहिले आणायचे मग इथं तुझं चुकत नाही का स्वतःची अपेक्षा करतो की त्यानं तुला प्रत्येक वेळेस कपड्याला पैसे दिले पाहिजे आणि त्याच्या लेकराच्या जावळे काढणं होते तुला एक ड्रेस आणून नाही झाला त्या लेकराले मग त्याला समजत नाही का ते त्याला नाही समजत पण त्याची बायको समजून सांगत असते ना की तुमच्या बहिणीला एक ड्रेस नाही आणणं झाला असं एकदा तर म्हणते आणि त्याच्या डोक्यात नाही येत कधी छोट्या छोट्या गोष्टी चुकवतो आणि मग बसतं तुला इथे आणणारे म्हटलं ना की कायचा 100 रुपयाचा ड्रेस आणला असं झालं तुला ते जमते कुठं तुझ्या जावेनं आणला तर मीना आणला नव्हता का मग तुला समजत नाही का तेवढं अगं घेतो म्हटलं ना ग मी माझी काय गोष्ट आहे एका एकाला 500 रुपयाचा घेतो मी पण आता ते नाही झालं माझं जाणं आणला ना मग त्यांनी आणलं काय मी आणलं काय त्यात काय असते मी ना आणला तरी तोच माझ्याच घरचा झाला हो मस्त आहे बरं आहे अरे का नुसतं काय धुणे भांडीच करता का इकडे भुका लागल्या ना आता नाश्ता झालाय ना या ना मग झालाय ना तर तिकडे गंधतच ठेवता का तू आम्हाला काही खायला ते द्या मी तर म्हटलं का आज नाश्त्याला सुट्टी जाय का जाऊ दे ना बंदा तिने करून ठेवायला ना तुला किती वेळची आवाज देऊन राहिली ते मग आवाज देऊन राहिली म्हणजे का उपकार करून राहिली का इथपर्यंत यायला काय झालं तिने इथं आणून द्या एक प्लेट बसली ना मी इथं तिथंच जा लागते काय तिला आणून देता नाहीत का इथं असं काय करून राहिले घरी मशीन असल्या हाताने कपडे धुता भांडे काय घासतात मग घासत स्वतःच्या घरची कामं करतील तर काय उपकार करतात काय आपण त्याच्याकडे राहिले आलो काय 2 दिवस आलो टिमिट तिला हातात देणार नाही होत चला ना नाश्ता झालाय ना कपडे नाही ते धुत नाही भिजत घातले ते माझा झाला होय मी मग असेच केला तो रवी गेला तर त्याने केला त्यानं मला ही प्लेट काढली आम्ही दोघे पण भान केला हेच राहिली हो तेच तर म्हटलं तुम्ही केला माझं लक्षात आहे ना काही चला ना नाही मी येत नाही तिकडे आता इथं बसले मी छान ऊन लागून राहिलं तर आता इथंच आणून दे मला बरं ठीक आहे हो इथंच आणून देते ताई पोह्यावर लिंबू टाकू का साखर हा टाक थोडीशीच टाकतो जास्त नको टाकू हो मंदा ते काम आहे का तिचा धंदा टाकून तिला इथपर्यंत प्लेट आणायला लावतो तुला जाता नाहीत का तिथं इथंच बसणारच का तू उन्हाची तू ऊन किती होऊन राहिलं आणू दे ना प्लेट मी प्लेट घेऊन आणता चालले जाईल आणू तर दिली इथं कमाल नाही तूच बस मी तर चालली बाई संध्याकाळी त्याला तर म्हटलं आज संध्याकाळी देऊन दे बाबू आता रवी म्हटलं ना आता जात चालला तर मला बसून दे माझ्या लेकराची शाळा उघडल्या बाई आमच्या घरी पंचायत पडते स्वयंपाक पाण्याची काय करला ते फालतू झाला कार्यक्रम चालला आपल्या घरी उगाच बसा याच्या तोंड घालत त्याचं ते पायात बसून बंदा तुला सांगतो फालतूची नंदी गेल्या घेऊ नको इचकून काही घेऊ नको आलो 2 दिवस मुकाट्यानं राहते त्या दिवशी बॅग उचलून चाललं काय फालतू त्याच्यात आपल्याला तोंड घालायला लागते कपडे दिले नाहीत का साडी घेतली नाही का ढमक केलं नाही का वगैरे जरी कमी आहे काय हो हुशार आहे नाही घरी आहे म्हणजे का मग इथं सोडू का मी हा असं कसं अशी माझ्या किती की येते काम आहे ना तसं तुला समजते या मोहिनीले हा दे रश्मी तुला हुशार आहे ते तुला समजते हे नाही समजत काय ननद आली तिला कपडे घ्यायला लागतील म्हणून मला जाऊ दे माझ्या पोरीला ड्रेस नाही घ्यायला पाहिजे काय तूच बस बाई त्या कपड्यासाठी भांडत मी तर चालली जातो मला काही घेणं देणं नाही माझ्या लेकराची शाळा उघडली मला काही हे बसत पुरत नाही वाटते हा जाय तू अशी करता म्हणून असते तशी करता ते घ्यायचं वाटते हे बरं मग माझं घेणं लागत दोघी म्हणून जर म्हटलं तर काऊन घे मी पप्पाला म्हणतो पप्पा घेतील त्यांनी घेतलं तर हे घ्या ताई
काय झालं ताई? काय झालं का? काय झालं? चालली म्हटलं मी आज. मगाशी श्याम गेला त्याला सांगितलं ना चालली. असं नाही म्हटलं त्यानं चालली तर मग कपडे घ्यायला चालू का पैसे देतो का काय तुमच्याजवळ देऊन ठेवल्यात काय? नाही, आजकाल सगळे व्यवहार तुम्हीच करून राहिला ना म्हणून विचारलं. नाही बा, माझ्याजवळ कशाला पैसे देणार ते? माझ्याजवळ नाही दिले. हो ना, पहा ना, सगळं समजते, हेच नाही समजत फक्त. एवढा बिझी आहे का तू? आधा घंटा बसू शकत नाही, बहीणजवळ बोलू शकत नाही. इकडे आला की तिकडे जाते, तिकडून आला की तिकडे जाते, बाकी सगळं समजते. नाही ते फॅक्टरीचंच काही काम होतं त्याच्यानं गेले असतील लवकर. नाश्ता घ्या तुम्ही, थंड होऊन राहिला ना. हो द्या, नाही तर कोणता गरम आहे. चल बाई मोहिनी, तू बसतोय धुणे भांडे कर, तिच्या नादी नको लागू. कुठे बसतो तिचा भाऊ ते पायात बशीन, आपल्याला काय करायला लागते. पाणी आणजा म्हटलं वहिनी. हा हो हो आणते ना, पाणी देतो तुझ्या आणून. तिथे बस मग, उन्हात तप साजरी. काय काम आहे का? मुद्दा मध्ये ती बसली ते उन्हात बसते का? खरं सांग ना, उन्हा कारण सतावते मला. हे म्हणता ना, न आलेलीच बरी असते. 2 दिवसासाठी येते, सारे लोक राहण्यास आणते. उन्हात शेक म्हणा आता साजरी तिथं बसून. हो ताई आणते. फ्रीजचं पाहिजे का माठातलं? फ्रीजचं आणा. नाही नको, राहू द्या, माठातलं जाणार. बरं. नाही ते अर्ध करा. ते तो अर्ध टाकून द्या, अर्ध फ्रीजचं करा, मिक्स करा. एक नंबरची नखरेला आहे. हिच्या घरी का नोकऱ्यात काय सांगायचे, हातात पाणी द्यायला करू तर काही लागत नाही. आहे त्या नंदासारखी तिला हातात पाणी देऊन द्यायला लागते. खाली येते काय माहित ते काम तिकडे येऊन, काय कामाची ना धामाची. एक ड्रेस नाही घेतला मला लेकराला, ते नाही दिसत. स्वतःच्या कपडे मला फुगून बसली, मला कपडे नाही घेतले. मला लेकराला एक ड्रेस नाही आणला जरा तिच्यानं. इथून फक्त डोक्यावर मिरे वाटत राहते. नाश्ता मला हातात द्या, पाणी मला हातात द्या. चहाला बोलावलंच नाही, जेवायला बोलावलंच नाही. 1000 खेप तर बोलवायलाच जा लागते. चला ताई, चला ताई, चला ताई. पाणी इथं ठेवते. हा, मिक्स केला माठातलं फ्रीजचं. हा तिथंच राहू द्या. हो पेजो. आतमध्ये बसायला नाही तर ताई, ऊन झालं ना. गोड गोड बोलते, तिकडे जाऊन टरन करून राहिले, मला ऐकूच येत नाही. लच चोपडी एक नंबरची. माझ्या तोंडावर लागे हे काही करते, मागे बोट मोडते मॅना मॅनो. तिला मॅडम समजते, मला समजत नाही काय? नाही लागत ना. घरी पाहिजे होता इले चांगला 4-5 नंदा, चांगला खटला पाहिजे होता. इकडे पाहिजे होती, मग समजत होतं. तिकडे काय आहे, इनमिन 2 टिकल्या थापणून चालू. घरी चांगला नंदा असते ना, खजार हिच्यासारखे, मग समजत होतं. काय झालं होतं? काय होणार आहे? हे मंदाचा लोक कोणाला सुखानं जगू देते काय? हो बाई, आज सकाळपासूनच गाल गेले, बोलून नाही राहिली. मग अशी मी म्हटलं आज आभाळ आहे, ऊन जरा कमीच तपून राहिलो. तर मला दिसत नाही का म्हणे, एवढा मोठा सूर्य तक डोळ्याच्या पुढे आला, चष्मा लावा ना म्हणे. तुझी उपटच आहे आपण सरळ बोलावते, तिरपच लावते. कशी जाय ना होते इचकलं माग. जाऊ दे बरं. काय स्वयंपाकाचं काय मिळाला, काय करू राहिली माझी? काहीच नाही बाई, मला कोणी सांगितलंच नाही. सांगा ना काय करू. कर ना बाई, नाही तर बाई त्याला भुका लागते, म्हणतील की स्वयंपाकच नाही झाला. आता नाश्ताच तर चालू आहे होते, आतापासून स्वयंपाक करून ठेवता का? कोण जेवते? करू ना. मला म्हटलं तर केसायला मेहंदी लाव तुम्ही. आज नको लावू बाई, ती उद्या परवा लावू दे, या दोघीला जाऊ दे. मग मेहंदी लावून बस तिकडे. केसायला लाव का हाताला लाव, कोणी म्हणत नाही. आज मेहंदी लावून बसशील 2 घंटे तर बैल कारण सापडी म्हणून मला हेच नाही दिलं, मला तेच नाही दिलं, स्वयंपाकच नाही झाला, हे नाही झाला. मी कुठे एकटी करत बसू? आज नको लावू, उद्या ना. आज चालले असते नाही तरी. चाललं का आज? हा दिसते त्याचा रंगरा. म्हणत जाई बाई. मग ते सुनंदा इथं चालली, तिच्या लेकराची शाळा उघडली, ती जाते, ते नाही थांबत. ही मंदाई जाते मला वाटते. जाऊ दे तिला. उद्या तू मेहंदी लाव विचारे का काही कर. आपल्याला किती केव्हा काम आले, कोणी काही नाही म्हणत. आज फालतूचं हे नको, काही करायला लागेल ना बाई ताईली गोडधोड. मम्मी कुठे? मम्मीला विचार. मम्मीला म्हणा काय करू म्हणा, मम्मी ताई जातात ना असं विचार. अहो ते कपड्यासाठी तिला कपडे वेळ म्हटलं, आपण काय म्हणतो, आपल्याला काय घेणं झालं. मला काय म्हणते, तुमच्या जवळ ठाले का म्हणते पैसे, तुम्ही राजोटा करता, तुमच्या हाती व्यवहार आहे. सांग बरं, हाती काय व्यवहार आहे? हा अशी उपट आहे ती. कुठे बसती नांदी लागत, मी चाललेली तर ती बसली, ती उन्हात जाऊन तिकडे सांगते ओट्यावर जाऊन बसली. ती ऊन आहे तर ती नाण्याला लावले मला पप्पी लेट नाश्त्याची, पाण्यात पाणी द्या, माठातलं द्या, फ्रीजातलं द्या. भलतीच आगं आहे ना. आता तीच बसली जाऊ दे, तू तिकडे बनले तू डोकं खाईन. अरे ते चालले का कपडे घ्यायले? ओ ताई मी जाऊ का मग? नाहीतरी मला साड्यावर ब्लाऊज आणायला लागतात. काही असं करू नये, आपण जाऊ ना. सेल लागले ना, तेली घेऊ आणि कप आपण घेऊ. सेलमध्ये घेऊन टाकू ना मस्त. चला त्याच्याबरोबर आपले होतात. तू जाय बाई, आपण नाही येत. गेली होती बाई मी त्याच्या एकदा, कानाला हातला. आपण जात नाही डबल, बेकार काम आहे. लय उपट आहे ते बाई. आपण जी साडी घेतली ना त्याच्यासाठी काल फुगून बसते, हीच पाहिजे म्हणते. मॅच घेतली होती म्हणते. कुठे बसतं दी घरी आल्या, दुकानात तोंड शिवते काय सांगा. किती भांडली होती एकदम असं. मी जात नाही त्याच्यासोबत. तिचा भाऊ, तिच्या आई, तिचे बाबा ते पायत बसते. तुला रे काम करून तू जाय, तू शिकून घ्यायची असेल तर. आपलं नाही मायले करा, मी लहान मेले कसं कुठे येऊ का बरं. त्याची ते घेतील, आपल्या घरची तेली घ्यायला लागत नाही. एक ते लागते ते अजून घेते. मी आणतो ना. चला ना ताई, तुम्ही सोबत असले की बरं राहते. मी घेतो ना. हे बा आनंदले खुशीला मस्त वागतो तुम्ही टेन्शन नाही. तुम्ही एकाला घ्या, मी एकाला घेतो. नाही सांगितलं ना मॅ, ते जाऊ दे. त्या गेल्या त्या आपण शांततेने जाऊ एक दिवस. त्याच्यासोबत जाऊ नको, तुला इथेच सांगतो. मुकाटाने घरी नाही ते गेल्यावर आणजो. मग संपले का दिवस, का एका दिवसाचा आहे का ते लय राहते 4 महिने. फालतू हा बैल मुझ्या मार काय तिथे सांगत चालली. मुकाटाने बस ना, तुला सरकार येतात नाही का. ते गेल्यावर जाजो. आजचा दिवस असेल आहे का, लय राहते 4-5 महिने नंतर जातो. तसेच ते गेलाय ते काही धरणीत नाहीये. केव्हा संध्यानाच लागतं पैसे. आपण काय करावं, मला काय करावं लागते. नाही डोक्यात नाही आलं तुला पैसे द्या म्हणणं. बरं मम्मीनं म्हणावं की नाही, पप्पाला म्हणा, मुलं म्हणते माय काय जोड पैसे असतात काय.
असले तर मी घालते तू तिले, मलाच तर नाही कम पडतात. जरा मला पप्पाला माग म्हणा. जाऊ दे बाई, मम्मीच कशाला जाऊ बाई, मग जाऊ द्या, मग आपण नंतर जाऊ आहे ना, तेच आटपू देऊ सगळं. हा मग तुला तेच म्हणतो, तेच होऊ दे. ते पैसे नेऊत, कपडे आणायला जाओत, कपडे घालून जाओत, बॅगेत घालून नेऊ, तू नादीच नको लागू. नाही तर सगळं काही ना काही तर तोल्यावर विचवीन आणि चालली जाईन. बस मग तू सावटत आपल्या कानाला हातात रे बा. नाही बाई, मग मी कुठे काम धंदे करू, जाऊ दे तिकडे, मग नंतर पाहिजे मग मी एक सोबत चालली जाईल. नाही तर म्हटलं तुम्ही असल्या ताई तर सगळे मिळून कसं चांगलं राहते. धाम असतं माहिती आहे, काही करत राहते. एक तर 1757 फोन येतात, 1858 मिटिंगा असतात. काही कामात या धामाची सांगत येत कोणती चांगली आणि कोणती खराब आहे. हा करतात त्या फोनवर बोलतात. त्याच्यापेक्षा आपणच जाऊ ना. मम्मीला नेऊन सोबत नाही तो आपच वागवते मम्मी, मग लेकरायले. आज पहिले पाहुणचार कर, नाही तर तू आली जवळ ते म्हणता तशीच फुगली मग जाऊ घ्यायले. हो बाई, नसतं माझ्यावरची नाही बाई, मला काही घेणं नाही. मागच्या वेळेस किती पुरवलं बाई त्या बाई ना, जर महिना गमावला त्याच्यात, मग काय करावं लागते पप्पा. चल बाई, मम्मीला विचारतो ना, मग काय करू. काय करू नाही असं म्हण. गुलाबजामुनचं पाकिट आहे मम्मी, ताई चालल्या तर गुलाबजामुन करतो असं म्हण. काय करू ते तिकडेच आहे बाई, ऐकीन तर अजून तुला रेसिपी. हो हो हो, ते तसं आहे ना. मम्मी हा म्हटलं ते गुलाबजामुन आहेत ते करते. ताई जातात तर मग जेवण होते आणि सोबत दिला जातात. हुशार आहे रश्मी, तशी बोलातले हुशार आहे.